आमंत्रित करत आहे. मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी बोलवती आहे माननीय नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे मॅडम, मंत्री पर्यावरण पशुसंवर्धन. आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत, ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत, देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री, ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे, त्या आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे, ज्यांचे 3 पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील. मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले, ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार, ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला, तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले, ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत, ते आदरणीय सुरेश अण्णादास. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली, ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके. मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदडा, आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि मंचावर उपस्थित माजी आमदार, 3 वेळा राहिले का धोंडे साहेब? 3 वेळा झालेत का आमदार? 4 वेळा. भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते, युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरेकर. मंचावर उपस्थित आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार. मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी, आयुक्त गावडेजी, पाठकजी, जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे CEO, समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी, देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री
म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात. खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात.